नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 मधील आपला सेट्स हा चॅप्टर चालू आहे। त्यामधील आपण जे वेन डायग्राम्स होतात त्यावर आधारित जो नंबर ऑफ एलिमेंट्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला होता तो या अगोदरच्या पार्ट मध्ये शिकलो आहोत आपण। आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधील एग्जांपल्स पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओज पाहण्यासाठी त्या व्हिडिओचे लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत। चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 त्यामधील क्वेश्चन्स बघूया। क्वेश्चन 1 फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे। नंबर ऑफ ए 15 दिलाय, नंबर ऑफ ए युनियन बी संयोग संच ए संयोग संच बी 29 आहे। इंटरसेक्शन पण दिलेला आहे, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 7 आणि नंबर ऑफ बी फाइंड करायचा, म्हणजे बी या संचाचे घटक नंबर ऑफ एलिमेंट्स त्या घटकांची संख्या आपल्याला शोधायची आहे। तर अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला आपण अगोदरच्या याच्यात पाहिलं होतं, ए नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी। या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ही शाब्दिक उदाहरणं वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत। यामध्ये नंबर ऑफ ए दिलेलंच आहे, ए इंटरसेक्शन बी दिले, ए युनियन बी पण आहे आणि नंबर ऑफ बी म्हणजे हे फाइंड करायचं आहे। ते जर आपण फॉर्म्युला लिहिला त्या फॉर्म्युला मध्ये आपण त्याच्या व्हॅल्यू पुटअप करणार, ते ठेवणार। तर पहा ए युनियन बी आहे 29, नंबर ऑफ ए दिलेला आहे 15, नंबर ऑफ प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, ए छेद बी तो आहे तुमचा 7 दिलेला आहे। त्यानुसार इथे जरी केलं तरी पहा 15 मायनस 7 इथे मिळाला 8 प्लस नंबर ऑफ बी। आता 29 मायनस 8 इज इक्वल टू नंबर ऑफ बी म्हणजे किती मिळाले 21 नंबर ऑफ बी। नंबर ऑफ बी जे एलिमेंट्स आहेत ते मिळाले आपल्याला 21। पण ह्यामध्ये फॉर्म्युला जो आहे तो मेन आहे। दोन्ही सेटचे सेपरेट जे एलिमेंट्स असतात ते आणि त्यांचा इंटरसेक्शन बी, इंटरसेक्शन आणि युनियन दोघांमधला फरक बघून व्यवस्थित त्याची व्हॅल्यू पुटअप केल्या पाहिजे। आपल्याला त्यावरून नंबर ऑफ बी सेटचे एलिमेंट्स आहेत 21। तसं आता त्यावर आधारित वर्ड प्रॉब्लेम आहे। क्वेश्चन तुम्ही पुस्तकात वाचा तो व्यवस्थित। त्यामध्ये पहा काय म्हटलंय, एका वसतिगृहामध्ये एका हॉस्टेलमध्ये टोटल 125 स्टुडंट्स आहेत। त्या 125 स्टुडंट्स मधून टी जे आहे टी घेणारे चहा घेणारे काही विद्यार्थी आहेत, त्यांची संख्या तुम्हाला दिली 80 दिली 80। कॉफी घेणारे जे स्टुडंट्स आहेत की जे कॉफी ड्रिंक घेतात ते आहेत 60 स्टुडंट्स आहेत। टोटल आहेत पूर्ण 125। हॉस्टेलमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती आहे 125, 125 एकूण वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची एकूण टोटल 125। टी घेणारे 80, कॉफी घेणारे 60 आणि टी आणि कॉफी, टी फॉर टी घेतला आपण गृहीत धरलंय, सी फॉर कॉफी, टी अँड कॉफी दोन्ही पण घेणारे जे विद्यार्थी आहेत तसे 20 विद्यार्थी आहेत आणि म्हणून मग त्यांचा आपण टी इंटरसेक्शन सी, टी छेद सी बरोबर 20 घेतलेला आहे। अँड यू हॅव टू फाइंड, तुम्हाला फाइंड करायचं की कोणताही ड्रिंक न घेणारा, कोणत्याच प्रकारचं पेय न घेणारे विद्यार्थ्यांची संख्या काढा। मग त्यासाठी आपण वेन डायग्रामचं इथे हे करणार आहोत, वेन डायग्रामची आकृती काढणार आहोत। तर त्याच्यानुसार सगळ्यात मोठा जो सेट आहे पूर्ण वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा सेट तो म्हणजे युनिव्हर्सल सेट कन्सिडर केलेला आहे। नंबर ऑफ हे जे युनिव्हर्सल सेट इज 125। नेहमी युनिव्हर्सल सेट आपण रेक्टँगल शेपने दाखवतो, आयताकृती शेपने, आणि म्हणूनच मग 125 हा झाला नंबर ऑफ युनिव्हर्स। पूर्ण जो मोठा संच आहे त्याचे टोटल एलिमेंट्स आहेत 125। त्यामध्ये टी घेण्यासाठी हा एक सेट दाखवलाय, टी फॉर टी आणि सी फॉर कॉफी। यामध्ये
टी घेणारे जे आहे ते टोटल 80 आहेत आणि कॉफी घेणारे आहेत 60. पण यामधून 20 आपण का मायनस करणार? कारण 20 हा त्यांचा असा छेदसंच आहे की ते दोन्ही प्रकारचे घेतात, टी पण घेतात आणि कॉफी पण घेतात, आणि ते मात्र युनिव्हर्सचे घटक आहेत. दे आर एलिमेंट्स ऑफ युनिव्हर्सल सेट. मग टी अँड सी त्यांचा जो इंटरसेक्शन आहे म्हणजे टी छेद सी हा जो आहे तो इथे घेतलाय 20, कारण दोन्ही घेणार इथे लिहिलंय पण टी इंटरसेक्शन सी 20. टी घेणारे मग आता आपल्याला ऍक्च्युअल किती मिळाले? 60. टोटल 80 आहेत की जे कॉफी आणि टी घेतात, परंतु प्युअर टी घेणारे म्हणून त्याच्यातून इंटरसेक्शनचे जे ते मायनस करणार आपण. 80 मायनस 20 वी गेट 60. 60 असे स्टुडंट्स आहेत की ते फक्त टी घेणार, चहा घेणारे फक्त 60 विद्यार्थी आहेत, 60 स्टुडंट्स. आणि कॉफी घेणारे हे 20 त्याच्यातून मायनस केले तर 60 मायनस 20 वी गेट 40. कॉफी घेणारे फक्त 40 विद्यार्थी की जे फक्त कॉफी घेतात, आणि दोन्ही घेणारे जे आहे ते 20. आणि म्हणून मग त्यावरून आपण टी युनियन सी या सगळ्यांचा टी युनियन सी काढायचा आपल्याला. संयोग संच कशाचा? चहा आणि कॉफीचा. मग तो चहा आणि कॉफीचा संयोग संच काढण्यासाठी टीचे 60, इंटरसेक्शन छेद आहे ते 20 आणि कॉफीचे 40, म्हणजे टोटल जे आहे ते अशा पद्धतीने 60, 20 आणि 40 सगळ्यांची बेरीज किती आली? 120. ए युनियन सी, ए संयोग सी हा मिळाला आपल्याला सर्व 120 की जे असे स्टुडंट्स आहेत की ते कॉफी, टी आणि सगळंच काही घेणार. मग आता आपल्याला विचारताना काय विचारलेलं आहे? नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट ड्रिंक एनी टाइप ऑफ ड्रिंक. असे विद्यार्थी की जे कोणत्याही प्रकारचं पेय घेत नाही. मग त्यासाठी आपण पूर्ण युनिव्हर्सल जो सेट आहे त्या सेट मधून नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट मायनस नंबर ऑफ टी युनियन सी, टी संयोग संच सी याचे जे एलिमेंट्स आहे ते मायनस करणार आहोत. आणि ते आपले आहेत 120, 120. मग 125 मायनस 120 वी गेट 5. म्हणजे 5 असे स्टुडंट्स आहेत की ते कोणत्याही प्रकारचं ड्रिंक किंवा कोणत्याही प्रकारचं पेय घेत नाही. म्हणजे अशा याच्यानुसार ते शाब्दिक उदाहरण या फॉर्म्युलानुसार करायचं आहे. पुढचं आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. प्रॅक्टिस सेट जो आहे 1.4 त्यामधील आपण नेक्स्ट उदाहरण बघूया. क्वेश्चन 3 आपण बघणार आहोत. क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला काय विचारलंय? की इंग्लिश या विषयात पास होणारे विद्यार्थ्यांची संख्या दिली. नंबर ऑफ इंग्लिश 50 दिलेले आहेत. मॅथ्स मध्ये पास होणारे 60 विद्यार्थी आहेत आणि दोन्ही विषयात पास होणारे जे विद्यार्थी ते 40 आहेत. तर टोटल एकूण किती स्टुडंट्स आहेत की जे परीक्षेला बसले होते? त्या स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या तुम्हाला विचारलेली आहे. मग त्या याच्यानुसार आपण आता पुढे कन्सिडर करणार की इंग्लिश विषयात पास होणारे जे विद्यार्थी आहेत ते आपण ई अक्षराने दाखवणार. मग नंबर ऑफ सेट ई इज इक्वल टू 50. 50 विद्यार्थी आहेत की ते इंग्लिश मध्ये पास झालेले आहेत. नंतर मॅथ्स मध्ये पास होणारे विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती 60 आहे. नंबर ऑफ एम म्हणजे त्या एम या सेट मधील एलिमेंट्स झाले 60. आता असे विद्यार्थी की जे बोथ मॅथ्स अँड इंग्लिश पास, मॅथ्स आणि इंग्लिश दोन्ही पास होणारे जे असे विद्यार्थी ते म्हणजे 40. आणि म्हणून त्यांना आपण इंटरसेक्शन दाखवणार की जे दोन्ही याच्यात पास झालेले आहेत. तसं आपण इथे इंटरसेक्शन दाखवले, दोन्ही सेट्स मध्ये आहेत असे. म्हणजे दोन्ही विषयात पास होणारे जे विद्यार्थी आहेत ते ए इंटरसेक्शन बी या याच्यानुसार इथे ई इंटरसेक्शन एम, नंबर ऑफ ई छेद एम इज इक्वल टू 40. जे दोन्ही विषयात कॉमन आहेत, पास आहेत. आणि तुम्हाला विचारलंय ई युनियन एम, ई संयोग संच एम, टोटल एकूण विद्यार्थी किती? मग आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. दोन सेट घेतले आपण ई आणि एम. मग आपण ए आणि बी च्या ऐवजी काय केले? ई आणि एम, नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ बी म्हणजे एम, आणि त्यांचं इंटरसेक्शन घेतलंय. इंटरसेक्शन ऑफ ई अँड एम, इंटरसेक्शन
जो आहे तो व्यवस्थित हे करा. आता नंबर ऑफ ई आपला आहे 50 आहे, प्लस नंबर ऑफ मॅथ्स मध्ये 60 स्टुडंट्स आहे, आणि नंबर ऑफ इंटरसेक्शन जो आहे छेद संच जो आहे तो -40. आता जर हे केलं तर किती झालं, 60 - 40 किती झाले, किंवा अगोदर बेरीज केली 120 - 40 70 झाले. टोटल झाले 120. 50 + 60 आहे म्हणून ते 110 - 40 वी गेट 70. म्हणजे जे नंबर ऑफ टोटल ई युनियन एम, की जे सगळ्या याच्यामध्ये जे टोटल जी संख्या आहे ती झाली तुमची 70, की जे पूर्ण परीक्षेला बसले होते त्याच्यापैकी ते हे जे दाखवले आपण, म्हणजे थोडक्यात इंटरसेक्शन आणि युनियन हे जे आहेत या दोघांपैकी एक व्हॅल्यू जेव्हा काढायची असेल तेव्हा इक्वेशन मध्ये अशा पद्धतीने व्हॅल्यू पुटअप करून ते त्याचं युनियन किंवा इंटरसेक्शन आपण काढू शकतो. पुढच्या एक्झाम्पल मध्ये 5th घेऊया, 4th नंतर घेऊ आपण. 5th एक्झाम्पल मध्ये तुम्हाला वेन डायग्राम दिले, वेन आकृती दिलेली आहे. त्यामध्ये युनिव्हर्सल जो सेट आहे यू तो दिलेला आहे, की त्या युनिव्हर्सल सेट मध्ये आणखी 2 सेट आहेत ए आणि बी, आणि त्या डायग्राम वरून त्यांचे एलिमेंट्स लिहायचे. प्रत्येक सेटचे एलिमेंट लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल ए या सेट मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, एक्स, वाय, झेड, एम आणि एन, ते त्याचे एलिमेंट्स लिहिलेत आपण. बी चे सुद्धा आपण पी क्यू आर नंतर एम आणि एन. हा जो आहे तो इट इज इंटरसेक्शन आहे त्यांचा, ए इंटरसेक्शन बी. आता अगोदर ए युनियन बी घ्यायचं आपल्याला. ए युनियन बी मध्ये सगळ्या एलिमेंटचा समावेश असणार, म्हणून एक्स, वाय, झेड, पी क्यू आर आणि एम एन. हे एम एन दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणून मग ते दोनदा लिहिणार नाहीत. आपण काय केलंय, एकच वेळेस लिहिणार आहोत ए युनियन बी, म्हणूनच देताना नाही तर ए अगोदर लिहिणार मग बी, ते रिपीट व्हायला नकोय. ए युनियन मध्ये इट टेक्स ओनली 1 टाइम्स, एकच वेळेस ते घ्यायचे आहेत आपल्याला. ए युनियन बी. नंतर युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे. युनिव्हर्सल सेट मध्ये पण पहा, ए बी आपण घेत असतानाच याच्यामध्ये हे जे आहेत एक्स, वाय, झेड, पी क्यू आर, एम एन, नंतर एस आणि टी, हे जे सगळे आहेत ते सगळ्यांचा समावेश, बाहेरचे जे 2 आहेत एस आणि टी ते पण त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. तो झाला तुमचा युनिव्हर्सल सेट, सगळ्यात मोठा विश्वसंच यू अक्षराने आपण तो दाखवलेला आहे. आता त्यांचा पूरक संच बघायचा आपल्याला. पूरक संच मीन्स कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सेट. आता ए जो सेट आहे, ए चा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, ए चा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे पी क्यू आर, एस आणि टी. ए चा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, त्याचा पूरक संच म्हणजे काय आहे, की तो ते घटक जे आहेत ते ए सेट मध्ये नाहीये, उरलेले सगळे रिमेनिंग बी मध्ये कोणते, युनिव्हर्सल मध्ये कोणते, तसा जो घेतला तो म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॅश, तो आहे सगळे रिमेनिंग उरलेल्या घटकांचा. म्हणजे ए चे एलिमेंट सोडले की बाकी सगळे त्याच्यामध्ये युनिव्हर्सलचं पण ऍड करणार आपण, म्हणून पी क्यू आर, एस आणि टी हे पण ऍड केले. तसंच कॉम्प्लिमेंट ऑफ बी चे एलिमेंट सोडले तर का कोणते शिल्लक राहतात, एक्स, वाय, झेड, म्हणजे ए चे एलिमेंट्स आणि एस आणि टी, एक्स, वाय, झेड, एस आणि टी. आणि तसंच ए युनियन बी म्हटलं की त्याच्यामध्ये जो संच आहे आणि त्याचा तो पूरक संच घ्यायचा आपल्याला. ए युनियन बी तर आपण अगोदर काढलेलाच आहे. ए युनियन बी घेऊन जे रिमेनिंग आहेत उरलेले की ते विश्वसंचामध्ये आहेत ते म्हणजे एस आणि टी. म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत परंतु याच्यामध्ये नव्हते ते, आणि म्हणून त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला इथे. ते कॉम्प्लिमेंट साठी कॉम्प्लिमेंट ऑफ
ए युनियन बी, ए युनियन बी चा पूरक संच, तो म्हणजे एस आणि टी एलिमेंट्स असलेला एस टी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला वेन डायग्राम वरून ते सेट्स जे आहे त्यांचे एलिमेंट्स, ते घटक तुम्हाला तसे लिहिता आले पाहिजे. पुढचं आपण नेक्स्ट उदाहरण बघूया. प्रॅक्टिस सेट 1.4 यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत, की जो वर्ड प्रॉब्लेम आहे समजायला जरा कठीण आहे आणि त्यासाठी आपण वेन डायग्राम काढायचे, की वेन डायग्रामने लवकर त्याचं अंडरस्टँडिंग होत असतं. टोटल तुम्हाला एकूण एका शाळेचं त्यांनी हे केलंय, ते टोटल विद्यार्थी 220 आहेत. 220 स्टुडंट्स पैकी काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना दोन्ही प्रकारच्या हॉबीज ज्या आहेत त्यांचे जे छंद आहेत, 2 छंद घेतलेले आहेत आपण, की त्यामध्ये गिर्यारोहण म्हणजे रॉक क्लाइम्बिंग, नंबर ऑफ आर याच्याने दाखवलंय. रॉक क्लाइम्बिंग करणारे जे आहेत ते 130 विद्यार्थी आहेत. स्काय वॉचिंग करणारे म्हणजे आकाश दर्शन करणारे जे विद्यार्थी आहेत ते 180 घेतले आहेत आपण. स्काय साठी एस हा सेट घेतलाय. नंबर ऑफ स्काय वॉचिंग सेट जे आहे त्याचे ते घटक आहेत ते आहे 180. 180 विद्यार्थी स्काय वॉचिंग करतायत. नंतर नंबर ऑफ रॉक क्लाइम्बिंग जे आहेत ते 130 आहेत, 130. आणि 110 असे विद्यार्थी आहेत की ते रॉक क्लाइम्बिंग पण करतायत आणि स्काय वॉचिंग पण करतायत. गिर्यारोहण आणि आकाश दर्शन दोन्ही जे छंद आहेत ते त्यांच्यामध्ये आहेत. आणि तसे विद्यार्थी 110 आहेत. टोटल जे आहे ते 220 आहेत. आता यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले की फक्त असे विद्यार्थी की त्यांना कोणतेच हॉबीज नाही, रॉक क्लाइम्बिंग पण नाही आणि स्काय पण नाही, असे विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती आपण एक्स गृहीत धरणार आहोत. ती तुम्हाला विचारलेली आहे की दोन्ही हॉबीज नसणारे विद्यार्थी त्यांची संख्या काढा. नंतर फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे किती विद्यार्थी टोटल ते विचारले, ते काढायचे. त्यानंतर स्काय वॉचिंग करणारे टोटल एकूण फक्त स्काय वॉचिंग करणारे असे 3 प्रश्न तुम्हाला ते विचारलेले आहेत की दोन्ही प्रकारचे छंद नसणारे, एकच रॉक क्लाइम्बिंग करणारे आणि एक स्काय वॉचिंग करणारे असे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी अगोदर फर्स्ट वी कन्सिडर अ युनिव्हर्सल सेट ऑफ 220 स्टुडंट्स. संपूर्ण विश्वसंच म्हणून यू आपण कन्सिडर करणार आहोत. तो आयताकृती याच्याने दाखवलेला आहे की त्याच्यामध्ये सगळ्या पूर्ण ते कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत ते 220 स्टुडंट्सचा समावेश आहे. आणि सपोज एक्स आर द स्टुडंट्स नॉट हॅव्हिंग बोथ दी टाइप्स ऑफ हॉबीज. दोन्ही प्रकारच्या हॉबीज नसणाऱ्यांना आपण एक्स कन्सिडर केलेला आहे, स्मॉल एक्स घेतला येतो. आणि म्हणून नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट यू अक्षराने दाखवला 220. नंबर ऑफ रॉक क्लाइम्बिंग गिर्यारोहण करणारे जे आहे ते नंबर ऑफ आर घेतला 130. तो जो सेट आहे तो इथे आर अक्षराने दाखवलाय. नंतर नंबर ऑफ स्काय वॉचिंग करणारे तो एस अक्षराने दाखवलेला आपण. नंबर ऑफ स्काय करणारे वॉचिंग करणारे जे टोटल आहे ते 180 स्टुडंट्स आहे त्यांच्यामध्ये. परंतु ते कसे आहेत की त्यामध्ये गिर्यारोहण करणारे पण आहेत आणि स्काय वॉचिंग करणारे पण आहेत. असे असताना त्यामध्ये 2 सेट्सचा इंटरसेक्शन घेतला आपण. 2 सेट्सचा इंटरसेक्शन म्हणजे आर आणि एस चा इंटरसेक्शन, की ते दोन्ही छंद दोन्ही प्रकारचे छंद त्या विद्यार्थ्यांमध्ये आहेत. असे जे स्टुडंट्स आहेत ते म्हणजे 110. आणि म्हणून मग तो आर इंटरसेक्शन एस, आर छेद एस 110 याच्याने दर्शवलेला आहे आपण. नंबर ऑफ स्काय वॉचिंग करणारे 180, नंबर ऑफ रॉकिंग करणारे 130. आता दोन्ही प्रकारचे जे त्यांचं करणारे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचा समावेश म्हणजे आर युनियन एस. आर संयोग एस घेणार आहोत. मग आर संयोग एस म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार नंबर ऑफ दोन्ही एलिमेंट्स आणि मायनस नंबर ऑफ इंटरसेक्शन ऑफ बोथ द सेट. मग त्यानुसार आर आपण घेतला आर आणि एस, देअरफॉर नंबर ऑफ आर प्लस नंबर ऑफ एस मायनस इंटरसेक्शन ऑफ बोथ द सेट्स, इंटरसेक्शन ऑफ बोथ द सेट्स. त्या दोन्ही सेट्सचा छेद त्याच्यातून मायनस करणार. तो आपल्याला दिलेला आहे 110.
नंबर ऑफ आर आपण घेतलेला आहे, कन्सिडर केला 130, 130 प्लस 180 मायनस 110 केले. यांची जी बेरीज आहे ती 310. 310 मधून 110 वजा केले तर आपल्याला मिळाले 200 असे विद्यार्थी की जे आर युनियन एस आहेत. रॉकिंग एस म्हणजे स्काय वॉचिंग आणि रॉकिंग यांचा जो संयोग संच आहे तो म्हणजे तुम्हाला मिळालेला आहे 200. तो आपण हे केलेला आहे. त्याच्यामध्ये तो याच्यासाठी काढलाय की त्यामध्ये आपल्याला असे विद्यार्थी काढायचे की जे दोन्ही प्रकारचे छंद जोपासत नाही, दोन्ही प्रकारचे छंद नाही त्यांना. मग त्यासाठी काय करणार आपण, नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट मायनस नंबर ऑफ आर युनियन एस. त्याच्याकरता आर युनियन एस काढलाय. आर संयोग एस, संयोग संच का काढला तर त्याच्यातून आपल्याला युनिव्हर्सल मधून मायनस करायचे ते. युनिव्हर्सल विश्व संचामधून आर युनियन एस तो मायनस केला. 220 मायनस 200, 220 मधून 200 मायनस केले, वी गेट 20. 20 असे विद्यार्थी आहेत की दे हॅव नो हॉबी, कोणत्याही प्रकारची हॉबी नाही, कोणत्याही प्रकारचा त्यांना छंद नाही. आता आपण काढणार आहोत रॉक क्लाइम्बिंग. ते इथे पण आपल्याला काढता येईल. टोटल 130 दिलेले आहेत की जे रॉक क्लाइम्बिंग आणि हे करतात. त्यामधून 110 मायनस करणार. 110 का मायनस करणार, कारण ते दोन्ही प्रकारचे छंद जोपासणारे आहेत. तो मायनस केला तर किती मिळाले आपल्याला, 130 वजा 110 20. तसंच इकडे पण 180 वजा 110 केले तर आपल्याला मिळाले 70. की ते 70 स्टुडंट असे आहेत की ते फक्त स्काय वॉचिंग करतात आणि 20 स्टुडंट्स असे आहेत की ते फक्त रॉक क्लाइम्बिंग करतात. आणि म्हणून मग तसं काढलंय. रॉक क्लाइम्बिंग करणारे नंबर ऑफ आर, फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे त्याच्यामधून नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस, त्यांचा छेद संच आपण मायनस केलाय. म्हणून 130 मायनस 110 वी गेट 20 स्टुडंट्स. दे आर ओनली डुईंग द रॉक क्लाइम्बिंग. नेक्स्ट कोणता जो आहे तो ओनली स्काय वॉचिंग साठी नंबर ऑफ स्काय वॉचिंग मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस. त्यांचा छेद संच जो आहे तो मायनस करणार आहोत आपण. तर 180 वजा 110 वी गेट 70. म्हणजे 70 स्टुडंट जे आहे ते फक्त स्काय वॉचिंग साठी आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला अगोदर जे दिलेले आहे ते व्यवस्थित नंबर ऑफ सेट्स जे आहे ते कन्सिडर करून हे करावं लागतं. अगोदर डायग्राम काढायची. डायग्राम मध्ये आपल्याला नंबर ऑफ ते इंटरसेक्शनचे जे एलिमेंट्स आहेत ते पटकन लगेच समजतात आणि त्यानुसार डायग्राम काढून मग त्यांचं लिहिताना व्यवस्थित लिहायचं आहे. आणि अशा पद्धतीने वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्यांचे जे सेट्स आहेत ते व्यवस्थित लिहा. पुढच्या भागात आपण जो प्रॅक्टिस सेट आहे तो घेणार आहोत. थँक्यू.